नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या 13 जुलै 2026च्या शासन निर्णयानुसार नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पाल्यांसाठी एक रकमी शैक्षणिक अर्थसहाय्य योजना सुरू करण्यात आली आहे। या योजनेची सविस्तर, सोप्या व स्पष्ट भाषेत माहिती खालील प्रमाणे आहे। त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पहिला आहे योजनेचे मुख्य स्वरूप व आर्थिक लाभ। इयत्ता 10वी साठी 9वी उत्तीर्ण होऊन 10वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या पाल्यांना 20,000 एक रकमी अर्थसहाय्य। इयत्ता 12वी साठी 11वी उत्तीर्ण होऊन 12वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या पाल्यांना 25,000 एक रकमी अर्थसहाय्य देण्याचा शासन निर्णय आहे। दुसरा आहे योजनेचे प्रमुख निष्कर्ष आणि पात्रता। कोण कोण पात्र असणार आहे यामध्ये सक्रिय नोंदणी म्हणजे अर्जदार बांधकाम कामगाराची नोंदणी सक्रिय मध्ये जीवित ऍक्टिव्ह असणे अनिवार्य आहे। आणि दुसरा आहे अपत्याची मर्यादा। ही योजना बांधकाम कामगाराच्या पहिल्या 2 पाल्यांसाठी लागू राहील। पती पत्नी नियम। पती आणि पत्नी दोघेही नोंदणीकृत बांधकाम कामगार असले तरी त्याच्या संयुक्तरित्या केवळ 2च पाल्यांना या योजनेचा लाभ घेता येईल। नंतर आहे अर्जाची मुदत। पाल्यांने 9वी किंवा 11वी उत्तीर्ण झाल्यापासून 1 वर्षाच्या आत म्हणजे 10वी किंवा 12वी मध्ये शिकत असतानाच अर्ज करणे बंधनकारक आहे। तिसरा आहे मित्रांनो पात्रतेची अटी। कोण पात्र असणार। 10वीच्या योजनेसाठी ज्या पाल्याने यापूर्वी E1 किंवा इयत्ता 9वी पूर्वीच्या इतर शिष्यवृत्तीच्या योजनेचा लाभ घेतला असेल तर ते पाल्य 10वीच्या 20,000 अर्थसहाय्यासाठी अपात्र ठरेल। आणि 12वीच्या योजनेसाठी ज्या पाल्याने Z1, Z2 किंवा Z3 या शिष्यवृत्ती योजनांपैकी कोणत्याही एका योजनेचा लाभ घेतला असेल मित्रांनो, ते पाल्य 12वीच्या 25,000 अर्थसहाय्यासाठी अपात्र ठरेल। थोडक्यात ज्या पाल्यांनी वरील शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेतला नाही तेच विद्यार्थी या एकरकमी योजनेसाठी पात्र ठरतील। यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात, कोणकोणते कागदपत्रे लागतात हे समोर बघूया। 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी लागणारे कागदपत्रे। पहिला आहे विद्यार्थ्याचे आधार कार्ड आणि दुसरा आहे 9वीचे शाळेचे ओळखपत्र म्हणजे ID कार्ड आणि तिसरा आहे इयत्ता 9वी उत्तीर्ण झाल्याची गुणपत्रिका म्हणजे मार्कशीट आणि दुसरा आहे इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी लागणारे कागदपत्रे। पहिला आहे विद्यार्थ्याचे आधार कार्ड आणि दुसरा आहे इयत्ता 11वीचे शाळेचे कॉलेजचे ओळखपत्र कॉलेज ID कार्ड आणि तिसरा आहे इयत्ता 11वीची उत्तीर्ण झालेली गुणपत्रिका म्हणजे मार्कशीट। मित्रांनो या अर्जाची प्रक्रिया कशी होणार आहे। या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सुरू होणार आहे। पात्र बांधकाम कामगार आपल्या पाल्यांसाठी महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या अधिकृत पोर्टलवरून अर्ज करू शकता। ऑनलाईन अर्जाची तारीख आली तर मी या व्हिडिओमध्ये नक्की सांगेन, तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या आणि व्हिडिओला लाईक नक्की करा। जय महाराष्ट्र।